आता आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत. बर. रक्षाबंधन ह्याच्यामध्ये रक्षा हा शब्द खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणून आपण हे बंधन निभावतो. तर तुम्ही एकमेकांची रक्षा कशा प्रकारे केली आहे? तर पहिला ऑप्शन आहे आई बाबांपासून कशी रक्षा केली? बापरे, खूप 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 करायला मिळालं. कारण मी लहानपणी आजीकडे वाढलो पुण्याला आणि आईबाबा तेव्हा तिथे नसायचे. त्यामुळे काही असं झालं ना की आईबाबांना लगेच निरोप द्यायचं की तुमच्या मुलींनी असं असं केलं आहे. त्यामुळे त्यावेळेला मग आम्हाला एकमेकांची खूप खोटं बोलायला लागायचं. म्हणजे वंदना पडली, तिचं फ्रॅक्चर झालं, मग ते सांगायचं कसं? मग सगळे तिचं तोंड अक्षरशः दाबत होतो आम्ही की आरडाओरडा करू नये म्हणून, ओरडू नये म्हणून. आणि आईवडिलांना कळू नये की मस्ती करता करता वंदना पडली आहे. त्यामुळे असे पण प्रसंग आले आमच्या आयुष्यामध्ये बरेच. शिक्षकांपासून मी फार मस्तीखोर होते आणि अभ्यास सोडून बाकी सगळ्या ठिकाणी माझं लक्ष असायचं. खूप बागडायची, खेळायची, मस्ती करायची, झिंज्या उपटायची, मैत्रिणींची भांडायची किंवा कोणी भांडत असतील एकमेकांनी त्यांची भांडणं सोडवायची. जवळजवळ जबाबदारी माझी असल्यासारखी मी तिथे हिरिरीने भाग घ्यायची. आणि त्यामुळे अभ्यासात कमी लक्ष असायचं, अभ्यास करायचंच नाही म्हणजे. तर आईच्या मैत्रिणी सगळ्या माझ्या शिक्षिका होत्या शाळेतल्या. मला आठवत आहेत सोहनीबाई, पाचेबाई, साठेबाई, बापटबाई, खेरबाई इकडे. तर त्या सगळ्या आईच्या मैत्रिणी होत्या आणि आईला म्हणायच्या की माणिक, केवळ तुझ्याकडे बघून आम्ही हिला पुढच्या वर्गात ढकलतोय. त्यामुळे शिक्षकांनी आणि माणिकबाईंच्या नावाने माझं त्यावेळी रक्षण केलं. रस्त्यावरून चालताना तिघी बहिणी चालत असाल रस्त्यावरून, तर कशी रक्षा केली? त्यामुळे मला एकदा आठवत आहे की दिल्लीला आम्ही प्रयोगाला गेलो होतो, मध्य प्रदेशात. नाटकाचा दौरा होता चंद्रलेखाचा. आणि तिथे ना दिल्लीला बाजारात गेलं की पटकन असा हात धरणं, असे पुरुष मंडळी खूप तिकडे वाह्यातपणा करतात किंवा चिमटा काढणं असं. आणि माझ्याबरोबरच्या ज्या कलाकार होत्या, मला आठवते स्वाती चिटणीस, आणखी दोघी तिघी, त्या अशा घाबरून, बापरे काय करतायत, वंदू बघ काय करतोय. तर मी म्हणायचे, अगं घाबरता काय तुम्ही, त्याने तुझा हात धरला, तू दुसरा हात धरला, क्या कर रहा है करून. तर त्यांना ते जमायचं नाही. मग मी पुढे जायची आणि त्या माणसाचा हात धरी, क्या किया तुमने, क्या किया, क्या किया, नाही कुछ नाही मॅडम, क्या क्या, कुछ नाही किया. मग ती यायची लगेच. मग तिला पण ते असं वाटतं की चला आपल्या कंट्री स्पोक्स वुमन आहे आपल्याबरोबर. त्यामुळे अशा खूप गमती. माझ्या ते फार छान गंमत आहे माझ्याकडे. मग आम्ही हैदराबाद ईस्टमध्ये राहायचो आणि आमचं घर असं उंचावर होतं, म्हणजे असं मधल्या पायरीने चढून जायचं असायचं. आणि खूप पावसाचे दिवस होते आणि जरा रात्र झाली होती मला घरी यायला. त्यावेळी मला वाटतं माझं प्रेम प्रकरण चालू होतं. त्यामुळे मी माझ्या प्रियकाराला सोडून, म्हणजे माझा जो नवरा झाल्यानंतर त्याला सोडून त्यांनी मला सोडलं खाली आणि मी घरी चालले होते वरती. तर खूप पाऊस पडत होता. आणखीन समोरून एक माणूस येताना दिसला. माझ्या हातात छत्री होती, पण मी ती उघडली आणि चालत होतं. तो माणूस येत होता. तर मला असं म्हणजे रक्षण करावं म्हणून मी आधीच ठरवलं की हा माणूस मला काहीतरी करणार आहे. म्हणून तो जवळ आल्यावर मी छत्री बंद केली आणि त्याला मारत सुटले. तर तो म्हणा, मैंने क्या किया. काही केलेलं नव्हतं त्यांनी. आणि मी घरी येऊन सांगितलं, पप्पा इतके ओरडले, म्हणाले नको काय केलं नव्हतं, त्याला मारलंच का तू. स्पेशली दीदी जेव्हा ड्राईव्ह करत असते तेव्हा आमचं रक्षण आपोआप होतं. कारण ती द वे शी ड्राईव्स, तिच्या म्हणजे एकूणच आरडाओरडा आणि हे क्या रे बीच में आ रहा वगैरे ते सगळ्याचे काही डायलॉग होऊन ते सगळे आपण आम्हाला रस्ता मोकळा करून देतं. त्यामुळे आमचं फार छान रक्षण होतं. प्रेम भंगाच्या दुःखातून बाहेर येताना तुम्ही अगं बाई ग, असं कसं सांगायचं. प्रेमभंग झाला त्यावेळीच्या इन्फॅच्युएशन्स असायची प्रत्येकीची, ती आम्ही प्रत्येकीला सांगायचो. पण माझा पहिल्यांदा ना, का मी मोठी ना, हो, त्यामुळे फारच कुतूहल होतं म्हणजे बहिणींना की दीदी असं करते आणि ते कोणासाठी कोणाला तरी भेटतीये. हो. अक्षरशः मी 16-17 वर्षाची होते आणि त्यातून पुण्याहून मुंबईला आलेले मुलं पहिल्यांदा मुलं बघितलीच नव्हती असं म्हणायचं. कारण आम्हाला आजीने खूप असं शेल्टर केलं होता. आणि मुंबईत आल्यानंतर मुलं आणि असं लोकल गाड्यातनं फिरतात आणि एकमेकांबरोबर जातात फिरतात वगैरे असं म्हटल्यानंतर ते इन्फॅच्युएशन फारच झालं होतं. म्हणजे अगदीच जवळ राहणाऱ्या मुलांची वगैरे असं प्रेम आपल्याला वाटायचं प्रेम. त्यामुळे त्याच्यातनं मला या बहिणींनी मला खूप सावरलं. माझी मामी वगैरे अशी माझ्या पायात ठेवायची, मग या दोघी मला अशा करून तरी बाहेर काढायच्या.
पण आमच्यात एक होतं की प्रत्येकीचं काही जर असेल ना प्रकरण तर ते आम्ही एकमेकींना सांगायचो गुपचूप. सांगायलाच पाहिजे. हा आणि चौघीच हा म्हणजे अशा आणि मैत्रिणी असं चोंबडं कोणी नव्हतं की घरी होतं काय अगं दिदीनी ना असं केलं मामी. आम्ही असं करते कोणाला सांगू देऊ नको म्हणजे आमच्यातलं गुपित जे होतं ना ते आम्ही सुरक्षित ठेवायचो. आणि पप्पाने विचारलं की कुठे गेली होती काय नाही ही क्लासला गेली होती वगैरे असं खोटं पण त्या असं गमती जमती होत्या. आता तुम्हाला एक टास्क आहे. इथे राखी आहे, बदाम हलवा आहे आणि बहिणी आहे. तर राखी, बदाम हलवा आणि बहीण हे 3 शब्द वापरून तुम्हाला एक चारोळी बनवायची. त्यावेळी बनवायच्या. हं. राखी माझी सखी, राखी माझी सखी, बदाम माझा हलवा, बहिणींबरोबर आजचा दिवस प्रेमाने घालवा. हाय, मी सई तामणकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी. थँक्यू.